श्री स्वामी समर्थ. घरात अन्नपूर्णा मातेची स्थापना का करावी? अन्नपूर्णा मातेच्या वाटीतील तांदूळ कधी बदलावेत? त्या तांदळाचे काय करावे? मुलींनी माहेरातून आणलेली अन्नपूर्णा पूजावी की नाही, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती, जी सदैव पूर्ण आहे आणि शंकराला प्रिय आहे. ज्ञान आणि वैराग्य प्राप्त व्हावे म्हणून अन्नरूप भिक्षा देण्याची प्रार्थना केली जाते. अशा अन्नपूर्णा मातेची घरी स्थापना कशी करावी, कोणती सेवा करावी ते पहा. शक्यतो अन्नपूर्णा मातेची मूर्ती पंचधातूची देवघरात असावी. अन्नदान किंवा विशेष भोजन समारंभाच्या वेळी या मूर्तीस स्वतंत्र स्थान देऊन प्रथम नैवेद्य दाखवून समारंभ पूर्ण होईपर्यंत झाकून ठेवावा. नंतर तो प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावा. ही अशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते. तिच्या हातात अन्नाचे भांडे आणि एक पळी असते. मूर्तीला अभिषेक घालण्यासाठी मूर्ती तामणात ठेवावी. प्रत्येकाच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असलीच पाहिजे. नसेल तर विकत घेऊन पूजावी. एक वाटीभर तांदूळ घ्यावेत. नित्यसेवा ग्रंथातील तंत्रोक्त अन्नपूर्णा कवच आणि ऐश्वर्यदायक अन्नपूर्णा स्तोत्र म्हणून अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती तांदळाचा अभिषेक करावा. अभिषेक करत असताना स्तोत्र मोठ्याने म्हणत राहावे. तंत्रोक्त अन्नपूर्णा स्तोत्र आणि ऐश्वर्यदायक अन्नपूर्णा कवच म्हणून झाल्यानंतर अभिषेक थांबवावा. अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळातून बाजूला काढून घ्यावी. जे काही अभिषेक केलेले तांदूळ आहेत ते एका वाटीमध्ये भरून घ्यावेत. तांदूळ भरल्यानंतर वाटी बाजूला ठेवावी. त्यानंतर अभिषेक करण्यासाठी मूर्ती परत तामणामध्ये ठेवावी. अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू अक्षता एक फूल अर्पण करावे. साध्या पाण्याचा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक करावा. अभिषेक करत असताना नवार्णव मंत्र एक माळ म्हणावा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र आहे. त्यानंतर अन्नपूर्णा मातेचा मंत्र एक माळ म्हणावा. श्री ह्रीं क्लीं नमो भगवती अन्नपूर्णे ममाभिलषित मन्नम देही देही स्वाहा दर्शन सिद्धी भवती हा अन्नपूर्णा मातेचा मंत्र आहे. नवीन मूर्तीची स्थापना करताना 108 वेळा मंत्र म्हणावा. नंतर रोजच्या देवपूजेत 16 वेळा म्हटला तरी चालतो. त्यानंतर श्री सूक्त 1 वेळा किंवा 16 वेळा म्हणून अभिषेक करावा. श्री सूक्ताचा अभिषेक करताना श्री सूक्ताच्या फक्त ऋचा वाचाव्यात. तुम्हाला जेवढ्या वेळा म्हणायचे आहे, म्हणजे 1 वेळा 3 वेळा 5 वेळा किंवा 16 वेळा म्हणायचे आहे तेवढे म्हणावे. त्यानंतर फलश्रुती शेवटला म्हणायची आहे. फक्त एकच वेळ आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे. फलश्रुती म्हणताना अभिषेक करू नये. हात जोडून बसावे. तंत्रोक्त अन्नपूर्णा स्तोत्र आणि ऐश्वर्यदायक अन्नपूर्णा कवच 1 वेळा म्हणावे व अभिषेक करावा. अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक करावा. अभिषेकासाठी दूध वापरणार असाल तर ते कच्चे गाईचे दूध असावे. गरम न करता दूध अभिषेकासाठी वापरावे. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती अलगद उचलून स्वच्छ रुमालाने पुसून कोरडी करून घ्यावी. हे अभिषेकाचे तीर्थ घरातल्या सर्वांनी ग्रहण करावे. थोडे थोडे तीर्थ घरात शिंपडावे. बाकी उरलेले तीर्थ तुळशीमध्ये ओतून द्यावे. अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती ज्या तांदळाने अभिषेक केलेला ती वाटी घ्यावी. त्या तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवावी. मूर्ती ठेवत असताना मूर्तीच्या हातातील पळी तांदळामध्ये बुडेल अशा प्रकारे ठेवावी. अशी मूर्ती वर ठेवला तर त्या पळीमध्ये तांदूळ भरायला विसरू नये. हातातील पळी कधीच रिकामी ठेवू नये, ती कायम भरलेली असावी. अशा प्रकारे तुम्ही तांदळात अशी मूर्ती ठेवू शकता. मूर्तीला जे काही हळदी कुंकू असेल ते लावून घ्यावे. हळदी कुंकवामुळे देवीचे डोळे झाकणार नाहीत याची काळजी घ्यावी. देवीला तुम्ही वस्त्र घालत असाल तर वस्त्र घालावीत. वस्त्र घातल्यानंतर अन्नपूर्णा माता बघू शकता किती छान दिसते. ही वस्त्र मी देवीसाठी स्वतः तयार केली होती आणि मूर्तीलाही ती परफेक्ट बसली. त्यानंतर ही मूर्ती तांदळाच्या वाटीमध्ये ठेवावी. कोणत्याही मूर्तीची स्थापना केल्यानंतर त्या मूर्तीवरती एक प्रकारचे तेज येते. मूर्ती हसत असल्यासारखी आणि तेजस्वी दिसते. मूर्तीला जे काही अलंकार असतील, हार असतील तर ते घालू शकता. सुप्रतिष्ठित मस्तू असे म्हणून देवघरात उत्तर दिशेला महादेवाच्या पिंडीच्या साईडला आपल्याला या अन्नपूर्णा मातेची स्थापना करायची आहे. त्यानंतर देवीची पंचोपचार पूजा करावी. देवीला गंध अक्षता हळदी कुंकू फुले अर्पण करावीत. देवीला धूप दीप ओवाळावा. पाण्याची चौकोनी भरीव मंडल करून त्यावरती खडी साखर किंवा फळे ठेवावीत. तयार झालेल्या ताज्या अन्नाचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो. त्यानंतर नैवेद्याचा मंत्र म्हणून नैवेद्य दाखवावा.
सुख समृद्धीसाठी धनधान्य कमी पडू नये म्हणून प्रार्थना करावी. अशा प्रकारे घरी अन्नपूर्णा मातेची स्थापना करावी. माता अन्नपूर्णा या संपूर्ण विश्वाला अन्नधान्य भोजन प्रदान करणारी देवता असून तिच्या वास्तव्याने आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही. अन्नधान्याला बरकत येते, भरभराट येते. नववधूंनी माहेरातून आणलेले देव सासरी पूजू नयेत, कारण आपण लग्न करून सासरी आल्यावर आपले गोत्र बदलते. त्यामुळे माहेरचे देव घरात पूजू नयेत, त्यांचे यथाविधी पूजन करून विसर्जन करावे. नवऱ्याच्या पैशातून देव विकत घेऊन त्यांची विधिवत पूजा करावी. दर पौर्णिमेला हे तांदूळ बदलून दुसरे तांदूळ भरून ठेवावेत. त्यातील थोडे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालावेत, थोडे आपल्या घरातील तांदळात मिक्स करावेत. उरलेल्या तांदळाची खीर करून त्याचा नैवेद्य देवाला दाखवावा. जेवण करत असताना अन्न चाटून बघू नये, त्यामुळे अन्नाला दोष लागतो. घरी रोज केला जाणारा सकाळ संध्याकाळ ताज्या अन्नाचा नैवेद्य देवाला दाखवून मगच आपण ग्रहण करावा. अन्न आपल्याला लागेल तेवढेच घ्यावे, अन्नाची नासाडी करू नये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओतील माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.